नागपूरहून फक्त 70 किलोमीटरच्या अंतरावर एवढा खतरनाक चमत्कारी जामसावली हनुमानजीचं मंदिर आहे म्हटलं की इच्छा हनुमानजीच्या नाभीतून कंटिन्यू पाणी वाहते बरं. आता बंद माहित नाही पडलं म्हटलं हे पाणी कसं येते आणि कुठून येते राव. आणि इच्छा हनुमानजी डायरेक्ट झोपले म्हटलं. नवीन मंदिर तर एवढं खतरनाक आहे राव. काय विषय पब्लिक सगळं सांगतो तेवढं तुमच्या भावाला घ्या एकदा फॉलो करून. काय म्हणता मग पोट्टेवर जय शिवराय. आपल्या मंडळीसोबत निघालो ना मी जामसावलीसाठी. पण जामसावली हे ठिकाण येते ना आपल्या MP मधल्या छिनवाडा या गावात. आणि रस्त्यात जाताना आम्हाला लागलं बघ वरुड हे गाव. एवढा खतरनाक नाश्ता करून टाकला म्हटलं तिथं एकदम चुम्मेश्वरी नव्हत आता. आणि या गावातली पब्लिक एकदा कमेंट बॉक्स मध्ये हाय म्हणून टाका बरं. तर आम्ही पोहोचलो ना रे बा डायरेक्ट जामसावलीच्या पार्किंग मध्ये. एंट्रन्सचं मेन गेट एवढं खतरनाक बनवून टाकलं म्हटलं येणं की तुम्ही पाहतच राहसान ना. आणि कॉरिडॉरच्या प्रत्येक पोलवर भाऊ रामायण काढलाय ना दादा. एवढं खतरनाक दिसते ते. पण असे म्हणतात की हनुमानजीचं मंदिर एकदम चमत्कारी आहे राव. तुमच्यापैकी या जामसावलीच्या चमत्कारी मंदिर मध्ये कोण कोण आलं एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्यायचं. भाऊ जेवढं सुंदर बाहेरून आहे तेवढंच आतमध्ये पण आहे बरं. एवढं सुंदर आहे की तुमची नजरच नाही हटत बरं कुठं. पण भाऊ इथं एवढी लंबी लाईन होती म्हटलं दर्शनासाठी. मस्त चमत्कारी हनुमानजीचे मस्त दर्शन वगैरे करून घेतले. आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने एवढा खतरनाक सजवले होते राव ते. पूर्ण हनुमानजी पूर्ण तिरंग्यानं सजून टाकले नव्हतं आता. पण चमत्कारी हनुमानजीच्या नाभीतून कंटिन्यू पाणी वाहते बरं. ते पाणी कुठून येते काय ते आता पण कोणालाच काही माहित नाही राव. पण अजून काही चमत्कार बद्दल तुम्हाला माहित असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहून टाका. तर भेटून आले बा आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सध्या टाटा ना बाबा नाच करती ग.